पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतोय। आजची पत्रकार परिषद ही पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवच्या संदर्भात आहे। या पत्रकार परिषद माझ्यासोबत आहेत तारांगणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय आणि ज्येष्ठ गायक श्री शौनकजी अभिषेकी। ह्या एकंदरीत महोत्सवात ज्यांचा एक सहकारी आणि सहयोग आहे ते या PNG ज्वेलर्स याचे एक्सक्लुझिव्ह याचे व्यवस्थापक श्री सचिन तांबे, आमचे अभित शौनक अभिषेकी। गेली 18 वर्ष सातत्यानं पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव याच कला अकादमी सुरू होत आलेला आहे आणि यंदाचा पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव 28 आणि 29 सप्टेंबर 2024 या दिवशी ठरवण्यात आलेला आहे। पंडित जितेंद्र अभिषेकी आपणा सर्वांना माहित आहे की गोव्याचे सुपुत्र आणि भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी, ज्याने आपल्या संस्थानाच्या वतीनं कित्येक कलाकारांना शिष्यांना घडवलेलं आहे आणि तारांगणी प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून आज गोव्याच्या बरोबर महाराष्ट्रात देखील सुद्धा अनेक असे तऱ्हेचे आज संगीत हिरे आज निर्माण करण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं मोठं आज योगदान लाभलेलं आहे। आणि हेच काम पुढे नेताना आमचे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र श्री शौनक अभिषेकी आणि त्याचे आज नातू अभित अभिषेकी यांनी सुद्धा तोच पुढाकार घेऊन आज सातत्यानं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं नाव अजरामर करण्यासाठी आज ते काम करत आहे। गेली 18 वर्ष कित्येकशे गायक कलाकार, वादक कलाकार, ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी या संगीत क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक संपादन केलेलं आहे, अशा महोत्सवात आज गायन केले, आपली कला सादर केलेली आहे। आणि म्हणूनच ह्या वर्षी सुद्धा तसेच तऱ्हेचे गायक आपण निवडलेले आहेत। जवळजवळ 16 गायक या संगीत महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे। त्याच्यापूर्वी हा महोत्सव जो आहे तो महोत्सवच्या निमित्तानं पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार सुद्धा या महोत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे। आणि यंदाचा हा पुरस्कार आमचे गोव्याचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे हार्मोनियम वादक श्री राया कोरगावकर याची नियुक्ती झालेली आहे। आणि या महोत्सवात सुद्धा अशा तऱ्हेच्या ज्यांनी ह्या संगीत क्षेत्रात आपलं एक बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जे मार्गदर्शन करत असतात अशांचा सुद्धा आज त्यांना सन्मान करणं हे सुद्धा आज या प्रतिष्ठानाचे कर्तव्य आहे। आणि याची जाण, याची भान या तारांगणी प्रतिष्ठानातर्फे आज त्यांची गोव्याकडे असलेली ओढ आज इथं दिसत आहे। अशाच या महोत्सवात विदुषी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे ही गायक, पंडित साजन आणि स्वरांश मिश्रा गायन, पंडित राजा काळे गायन, पंडित रघुनंदन पणशीकर गायन, पंडित पुरुभाईन चटर्जी सतार, विदुषी शमा भाटे कथक नृत्य, श्री राजेश उपाध्ये वायोलिन, श्री मकरंद हिंगणे गायन, श्री S आकाश बासरी, श्री सुधाकर चव्हाण गायन, श्री धनंजय जोशी गायन, श्रीमती जुई धायगुडे गायन, श्री राजशहा गायन, श्रीमती सिद्धी सुर्लकर आणि श्रीमती वीणा मोपकर ही दोघी आजच्या गोव्याचे आमचे
उदयोन्मुख आज ह्या क्षेत्रामध्ये लखलखते तारे आहे यांना सुद्धा आज संधी देण्याची तारंगिणी प्रतिष्ठान आणि कला आणि संस्कृती आमचे कला अकादमीने आज ठरवलेलं आहे. या महोत्सवात 7 संग्रह करणारे कलाकारांची मी नावं सांगतोय. पंडित सुधीर नायक, पंडित श्री अमर मुक्कर, श्री तुळशीदास नावेलकर, डॉक्टर सुधांशु कुलकर्णी, श्री राया कोरगावकर, श्री दयेश कोसंबे, श्री चिन्मय कोल्हाटकर, श्री प्रेमानंद आमोणकर, श्री सुभाष वातरपेकर, श्री उदय कुलकर्णी, श्री दत्ताराज सुर्लाकर, श्री मयंक मेडेकर, श्री रोहिदास परब, श्री दत्ताराज माळशी, श्री गोपाळ प्रभू, श्री प्रसाद गावस, श्री सनत कोरगावकर आणि श्री गीत इमानदार ह्या महोत्सवात 7 संगत देणार आहेत. ह्या पत्रकार परिषदेतून आज संपूर्ण जो तरुण युवा वर्ग जो आहे तो संगीत क्षेत्रात आज धडे घेत आहे. संगीतामध्ये आज रियाज करून सातत्यानं आपलं द बेस्ट देण्यासाठी प्रयास करत आहेत. अशा सगळ्या तरुणांना आणि आवर्जून संगीताकडे असले ओढ असे सगळे तानसेन कानसेन यांना मी निमंत्रण देत आहोत की ह्या महोत्सवाचा लाभ आणि जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक या महोत्सवात आपले गायन सादर करणारे, आपले कलाकृती सादर करणार आहे, त्यांचा अनुभव जो आहे तो अनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही मुद्दामून आजच आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवावं अशी विनंती मी कला अकादमीचा अध्यक्ष आणि कला आणि सांस्कृतिक संचालनालय या महोत्सवात सुद्धा आपलं सहकार्य करीत आलेलं आहे. जे आमचे दाते जे आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण सरकारच्या बरोबरच अशा तऱ्हेच्या ज्या संस्था ज्या आहेत त्या संस्था आपल्या क्षेत्रामध्ये आणि एक चांगला लोकांना मेजवानी देण्यासाठी संगीत क्षेत्रात जे एक रसिकजन आहे त्यांना एक मेजवानी देण्यासाठी आज हिरिरीने प्रयत्न करत आहात. त्यांच्या प्रयत्नांना यश गवसण्यासाठी किंवा त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी आपला सगळ्यांचा सहकार्य हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुमचे का आपण आभार व्यक्त करतोय आणि हा कार्यक्रम किंवा या महोत्सवाचं जे बातम्या वगैरे आहेत प्रसिद्धी तुम्ही द्यावी अशी मी नम्र विनंती करतोय आणि परत एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमात एकंदरीत सूत्रसंचालन किंवा निवेदन ज्यांचे हाती असणार ते आमचे डॉक्टर अजय वैद्य गोव्याचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे सूत्रसंचालक आहेत आणि आमची माझ्याच कला आणि सांस्कृतिक संचालनालयाची श्रीमती सिद्धी उपाध्ये ही दोघे जण या एकंदरीत निवेदिक आणि निवेदिकेचं काम आज ते घेणार आहेत. हा महोत्सव जो आहे हा महोत्सव विनामूल्य आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं. अशा तऱ्हेचा विनामूल्य कार्यक्रम आणि गोमंतकीयना तो कला अकादमीमध्ये आज होतोय याचं आणि मला वाटतं कला अकादमी पुनश्च एकदा उघडी झाल्यानंतर आज प्रथमच असा तऱ्हेचा महोत्सव आज या कलामध्ये संपन्न होणार आहे. आवर्जून सर्वांनी उपस्थित राहावं आणि या महोत्सवाचा आनंद घ्यावा अशी मी तुम्हा सर्वांजवळ विनंती. तुला काय सांगायचं नाही? सर म्युझिक फेस्टिवलच्या इनावरला कोण असतलो? तर म्युझिक फेस्टिवल ह्या महोत्सवात फेस्टिवल स्वतः हांवच असतलो किंवा गोयचो मुख्यमंत्री असतलो पण हांव आसतलोच असतलो नक्की असतो. इनोव्हेशन वतले. ओके, येस, थँक्यू.